नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट बजेटरी प्रोसेस अँड कंट्रोल हे शॉर्टकट मध्ये बघणार आहोत. आता बघा, बजेट म्हणजे काय? बजेट इज द फायनान्शियल प्लॅन शोईंग एक्सपेक्टेड इन्कम अँड एक्सपेंडिचर इन द फायनान्शियल इयर. म्हणजे एका वर्षात शासनाकडं किती जमा होते आणि किती खर्च होणे याचा एक प्लॅन किंवा आउटलाईन जे करतो ते त्याला आपण बजेट म्हणतो. आता बघा, आपल्या भारतामध्ये एक वर्षाचा प्लॅन म्हणजे एक वर्ष कुठून चालू होते ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं फायनान्शियल इयर आहे. आता इंडिया फर्स्ट बजेट, भारताचा पहिला बजेट कधी झाला होता तर प्रेझेंटेड बाय जेम्स विल्सन. जेम्स विल्सन याने कितीला मांडला होता तर 1860ला भारताचा पहिला बजेट त्याने मांडला होता. आता स्वातंत्र्यानंतर इंडिपेंडन्स इंडियाज फर्स्ट बजेट म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा पहिला बजेट प्रेझेंटेड बाय आर के शानमुखम चेट्टी यांनी 1947ला म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जे पहिला जे बजेट होता ते जेम्स विल्सन त्यांनी 1860ला मांडला. आणि स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर आपल्याला 1947ला त्यावेळेस अर्थमंत्री आर के शानमुखम चेट्टी होते आणि त्यांनी पहिला स्वातंत्र्यानंतर पहिला जे काही आपला बजेट आहे तो त्यांनी मांडलेला आहे. नंतर हा बजेट कोण? युनियन मिनिस्टर ऑफ द फायनान्स प्रेझेंट बजेट इन द पार्लिमेंट म्हणजे अर्थमंत्री हे बजेट म्हणजे संसदेसमोर मांडतात. आता काय जे आहे ते कलम हे सगळ्यात महत्वाचे बघा. आर्टिकल 112 आणि 202. आता लय जर कन्फ्युज होत असेल तर बजेटहून 12 लक्षात राहते ना. म्हणजे असा बजेट असा मी शब्द लिहिला आणि इकडे हे बजेट हे ब वरून असा 12 जर आपण कन्सिडर केला हे बा आणि इकडे मी लिहितो र म्हणजे 12 112 मध्ये बजेट सांगितलेलं आहे. म्हणजे ब आणि हे 12 ब जरी लक्षात ठेवलं तरी बजेट आर्टिकल 112 आणि 202 मध्ये बजेट. आता बघा, आर्टिकल 112 मध्ये सांगितलेलं काय सांगितलं? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ इंडिया म्हणजे एएफएस. आणि आर्टिकल कलम 202 मध्ये एएफएस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचा बजेट 202 मध्ये सांगितला. केंद्राचा बजेट 112 मध्ये सांगितला. आता बघा, आपण नोट दॅट द वर्ड बजेट इज नॉट यूज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय राज्यघटनेत बजेट हा शब्द वापरलेला नाही. इन्स्टेड ऑफ अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे एएफएस हा वर्ड वापरलेला आहे. भारतीय राज्यघटनेत बजेट हा कुठेही वर्ड वापरण्यात आलेला नाही. बजेट आपण म्हणतो पण भारतीय घटनेत एएफएस अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे शब्द वापरलेला आहे. तर 112 हा केंद्राचा बजेट असेल आणि 202 हे राज्याचा बजेट म्हणजे कलम 202 मध्ये राज्याचा बजेट मेन्शन केलेला आहे. आर्टिकल भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये म्हणजे केंद्राचा बजेट किंवा ज्याला आपण एएफएस म्हणतो तो मेन्शन केलेला आहे. नंतर बघा, आर्टिकल 112 आपण बघितलं की आर्टिकल 112 केंद्राचा बजेट असते. आर्टिकल 112 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ अन अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट दॅट इज कॉज टू बी लेड बाय द प्रेसिडेंट बिफोर द पार्लिमेंट. म्हणजे जरी अर्थमंत्री सादर करतात पण कायदेशीर जबाबदारी भारतीय म्हणजे राष्ट्रपतीची आहे. इथे थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्री सादर करतात परंतु जे कायदेशीर किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये जबाबदारी राष्ट्रपतीची आहे हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, अदर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन रिलेटेड टू बजेट म्हणजे बजेटच्या संदर्भात दुसरे काही प्रोव्हिजन आहेत का? पहिले दिलेलं आहे की आर्टिकल 265 266 आणि 267 हे 3 काय आहेत. तर आता बघा, आर्टिकल 265 मध्ये काय सांगतात? नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड बाय अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे एखादा 65 आणि मी लक्षात घेतो की एखादा कायदा पास केल्याशिवाय कुठलाही कर आकारता येत नाही. हे असं कशामध्ये सांगितलं? 265 65 आणि पास म्हणजे कायदा पास झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही टॅक्स किंवा हे कर आकारता येणार नाही असं हे 265 मध्ये सांगितलं. 266 मध्ये कन्सोलिडेटेड फंड म्हणजे ज्याला संचित निधी म्हणतो आपण. 66 आणि संचित म्हणजे 66 स आणि स लक्षात राहत ना. 66 चा स आणि कन्सोलिडेटेड फंड म्हणजे काय? संचित निधी. स आणि स म्हणजे 66 चा स संचित निधीचा स हे बरोबर लक्षात राहते. नंतर 267 म्हणजे आकस्मिक निधी म्हणजे काय? कंटिजन्सी फंड किंवा इमर्जन्सी फंड हे 67 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 114 किंवा आर्टिकल 114 मध्ये अप्रोप्रिएशन बिल विच allowed withdrawal of the money from the consolidated fund after parliament approved. म्हणजे जर आपल्याला संचित निधीमधून पैसे काढायचे असेल तर 114 नुसार ते अधिकार आहे. कधी? आफ्टर पार्लिमेंट संसदेने अप्रूव्ह केल्यानंतर आपण अप्रूव्ह केल्यानंतर जे काही संसदेचे सदस्य आहेत ते कुठून फंड काढू शकतात?
तर संचित निधीमधून फंड काढू शकतात, तर ते कलम 114 मध्ये मेन्शन केलेलं आहे. नंतर इथं फ्रॉम 2017-18 आता बघा, मर्ज द रेल्वे बजेट विथ द जनरल बजेट. रेल्वे बजेट फ्रॉम 1924 सेपरेटेड फ्रॉम द जनरल बजेट बाय द ॲक्वर्थ कमिटी रेकमेंडेशन. म्हणजे काय झालं की जेव्हा इंग्रजाच्या काळापासून 1924 पासून जे विल्यम ॲकवर्थ कमिटी स्थापन झाली होती आणि त्याच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे बजेट हा वेगळा मांडत होते. म्हणजे जे काही आपला जनरल बजेट आहे किंवा मेन बजेट आहे त्याच्यामध्ये रेल्वे बजेट नव्हतं, म्हणजे त्याच्यापासून वेगळा, म्हणजे ते रेल्वेचा बजेट सेपरेट होता आणि साधा जे काही जनरल बजेट आहे तो वेगळा होता. परंतु 2017-18 पासून काय झालं की मर्ज द रेल्वे बजेट विथ जनरल बजेट, म्हणजे रेल्वे बजेट सुद्धा जनरल बजेटमध्येच समाविष्ट करण्यात आला. नंतर 2017-18 पासून बघा, द बजेट रिप्रेझेंट वॉज शिफ्टेड 1 फेब्रुवारी फ्रॉम लास्ट डे ऑफ फेब्रुवारी. म्हणजे काय, पहिले 2017च्या अगोदर कसं होतं, फेब्रुवारीचा शेवटचा दिवशी बजेट सादर केला जात होता, परंतु आता 1 फेब्रुवारीला 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट मांडण्यात येतो. नंतर द आउटडेटेड प्लॅन अँड नॉन प्लॅन एक्सपेंडिचर क्लासिफाईड इलिमिनेट, म्हणजे हे ते कट कट करण्यात आलं. आउट आउटपुट आउटकम मॉनिटरिंग फ्रेमवर्क आणि हे सुद्धा इंट्रोड्यूस करण्यात आलं. तर याच्यामध्ये दोन गोष्टी 17-18 मध्ये, पहिल्या दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या की 2017-18 पासून 1 फेब्रुवारीला बजेट मांडण्यात येतो आणि 2017-18 पासूनच रेल्वेचा बजेट आणि जनरल बजेट हे म्हणजे एकामध्येच असते, असं सेपरेट नसते. कारण की सेपरेट कधी होतं, 1924 ला पासून आतापर्यंत 17 पर्यंत म्हणजे सेपरेट होता ना रेल्वेचा बजेट. तर पण 17-18 पासून रेल्वेचा बजेट आणि जनरल बजेट हे सोबतच मांडलं जाते, असा रेल्वेचा सेपरेट बजेट नाही. नंतर बघू आपण 6 स्टेजेस थ्रू बजेट पास इन द पार्लमेंट ऑर स्टेट लेजिस्लेशन. म्हणजे विधिमंडळात किंवा संसदेमध्ये बजेट 6 स्टेज मधून कसा पास होतो, कधी कधी या स्टेज विचारतात. आता पहिली स्टेज असते प्रेझेंटेशन ऑफ बजेट, जनरल डिस्कशन. तिसरी स्क्रुटिनी बाय द डिपार्टमेंट कमिटी. नंतर वोटिंग ऑन द डिमांड फॉर द ग्रँड, पासिंग द अप्रोप्रिएशन बिल आणि त्याच्यानंतर असते पासिंग द फायनान्शियल बिल. या 6 स्टेज मधून एखादं हे जाते. तर हे कधी कधी सिरियली विचारतात 6 स्टेज. तर बघा मी ट्रिक्स लिहिलं. पीजी स्क्रुटिनी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी नसते का स्क्रुटिनी. पीजी म्हणजे काय, हे पहिलं प्रेझेंटेशन. जी म्हणजे काय, जनरल डिस्कशन. स्क्रुटिनी म्हणजे स्क्रुटिनी बाय द डिपार्टमेंटल कमिटी. ओ अप्रोप्रिएट फायनान्स बिल के बात करते, असं जर लक्षात आहे. ओ म्हणजे काय, वोटिंग ऑन द डिमांड फॉर द ग्रँड. अप्रोप्रिएट म्हणजे काय, अप्रोप्रिएट बिल हे पासिंग ऑफ अप्रोप्रिएट बिल. आणि एफ म्हणजे फायनान्स बिल म्हणजे काय, शेवटचं फायनान्स बिल. म्हणजे कसंही तुम्हाला जसं वाटतंय तसं लक्षात ठेवा. मी मी असं सहज लक्षात ठेवतो की पीजी स्क्रुटनी व अप्रोप्रिएट फायनान्स बिल के बात करते, असं मी एक सेंटेन्स लक्षात ठेवतो असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या कव्हर झालेल्या आहेत. नंतर युनियन और स्टेट बजेट टाइप्स कोणकोणते असतात. पहिलं असते बॅलन्स बजेट, दुसरं असते सरप्लस बजेट आणि तिसरं असते डेफिसिट. बॅलन्स म्हणजे काय, रेसिप्ट आणि एक्सपेंडिचर दोन्ही जर सारखं असेल, म्हणजे खर्च आणि जमा आणि खर्च हे दोन्ही सारखं असेल, तर त्यावेळेस त्याला बॅलन्स बजेट म्हणतात. सरप्लस म्हणजे काय, तर खर्च कमी आणि जमा जास्त, म्हणजे रेसिप्ट ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर, म्हणजे खर्चापेक्षा जर जमा जास्त असेल तर सरप्लस बजेट म्हणतो. नंतर इथं खर्च जास्त असेल आणि जमा कमी असेल तर त्याला डेफिसिट बजेट आपण म्हणतो. नंतर बजेटरी कंट्रोल. आता बघा बजेटरी कंट्रोल कशाला म्हणायचं, अ मॅनेजमेंट टूल दॅट युजेस बजेट टू मॉनिटर अँड कंट्रोल द फायनान्शियल परफॉर्मन्स अगेन्स्ट सेट टार्गेट. म्हणजे जे काही आपण सेट टार्गेट केलं तर त्याच्यावर मॉनिटरिंग किंवा कंट्रोल जर करायचं असेल तर बजेटरी कंट्रोल म्हणतात. आता टाइप्स ऑफ बजेटरी कंट्रोल. आता याच्यामध्ये बघा हे खूप दिलेले आहेत. एक्झाम मध्ये काही जरी आलं तरी करेक्ट करायचं, उगाच त्याच्यावर डाऊट घ्यायचा नाही. म्हणजे झिरो बेस बजेटिंग असेल, आउटकम बजेटिंग असेल, परफॉर्मन्स बजेटिंग असेल, इन्क्रिमेंटल बजेटिंग, जेंडर बजेटिंग, फ्लेक्सिबल बजेटिंग, ऍक्टिव्हिटी बजेटिंग, रोलिंग, ऑपरेटिंग, स्ट्रॅटेजिक, इन्क्रिमेंटल, स्टॅटिक, इन्क्रिमेंटल कॉमा इथं असा आहे शब्द ना. स्टॅटिक असेल, कॅश फ्लो असेल, कॅपिटल असेल, लाईन ॲटम असेल. आता हे सगळे पाठ करत बसायचं नाही. याच्यातलं कोणतंही नाव दिसलं एक्झाम मध्ये की सगळे करेक्ट म्हणायचे, उगाच त्याच्यामध्ये डाऊट घेण्यात किंवा पाठ करण्यात काही फारसा अर्थ नाही. आता ऍडव्हान्टेजेस काय असते बजेटरी कंट्रोलचे, इम्प्रूव्ह फायनान्शियल मॅनेजमेंट.
परफॉर्मन्स मेजरमेंट, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. आता बघा इथे मी 3 ॲडव्हान्टेज लिहिले. फक्त 3च आहेत का? एन नंबर ऑफ ॲडव्हान्टेज आहेत. कुठलाही ॲडव्हान्टेज ह्या एक्झाममध्ये जर आले 3-4 ॲडव्हान्टेज दिलं की यातले कोणते ॲडव्हान्टेज आहे? सगळेच ट्रू करायचे जोपर्यंत एखादं स्ट्रॉंग निगेटिव्ह सेंटेन्स दिसत नाही. कारण की ॲडव्हान्टेज म्हणजे काय असते की सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण ॲडव्हान्टेजमध्ये कन्सिडर करत असतो. म्हणून आपण हे काही पाठ करत बसणार का? तर नाही. तर कोणताही ॲडव्हान्टेज किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स दिसले की ते सगळे करेक्ट आहे म्हणायचं. उगाच त्याच्यावर डाऊट घेत बसायचं गरज नसते. तर म्हणजे हे कॉमन सेन्सचा प्रश्न असे काही त्याला काही मेमोराईज किंवा पाठ गीट करायची गरज नसते किंवा एक फक्त बाबा की पॉझिटिव्ह सेन्सनं आलं ते ॲडव्हान्टेज म्हणजे काय? कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह सेन्सनं आलेली असली की आपण त्याला ॲडव्हान्टेज कन्सिडर करतो. निगेटिव्ह सेन्सनं आली किंवा निगेटिव्ह अप्रोचनं आली तर त्याला आपण ॲडव्हान्टेज कन्सिडर करत नसतो. म्हणजे जेवढ्या जेवढ्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील ते सगळ्या काहीही येऊ द्या त्या ॲडव्हान्टेजमध्ये तरी आपण त्याला करेक्ट करणार. टाइप्स ऑफ बजेटरी कंट्रोलमध्ये कोणताही टाइप याच्या व्यतिरिक्त जरी आला तरी करेक्ट म्हणला. उगाच ते पाठ करण्यात किंवा त्यात एनर्जी घालण्यात अर्थ नसतो. मी होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.